एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. बाहेर काय फोडण्या द्यायची स्पर्धा चालली का? काय करपलंय? सगळे स्वप्न जळून खाक होत आहेत. असंच चालू राहील ना तर सगळ्याचे राख रांगोळी होईल एक दिवस, आणि श्राद्ध घालायला लागेल त्याचं आपल्याला. आता कोण? स्वानंदी का ते आजीबाई? पूर्ण देशपांडे कुटुंब चालय माझ्या राशीला. सुद्धा काय मीच मारून घेतले माझ्या नशिबावर. आणि आता ही आजी बाई एका सीसीटीव्ही कॅमेऱ्याला तेच कळत नाही. कुठूनही उगवते भूतासारखी. भूत आलाय नुसतं एकेकाला. ललिता खूपच चिडलेली दिसतेस. हे पापड झालाय माझा. आणि गंडे काय आणते इंद्रणी स्वानंदीसाठी, त्यांची दृष्ट काय करते, त्यांच्यासाठी नवस काय बोलते, आणि भरीच भर म्हणून या जोडकर बाई. काय तिचं काय? ती येणार आहे का? समोसे घेऊन येतो या दिवसात ना, गरमागरम समोसे. गप्प बसा. याच दिवसात नाही तर कुठल्याही दिवशी येणार नाहीये ती आपल्या घरी. नाही ते आरोप केले तिने माझ्यावर. दिवसाला 4-5 बाटल्या संपवते म्हणे मी. काय 4-5 बाटल्या रोज? अरे काही जनरल नॉलेज आहे की नाही तिला? बिअरच्या बाटल्या म्हणाली का ती? तुमचं डोकं आहे की खोकं आहे? मी काय बोलतेय, तुम्ही काय बोलताय? ह्या बाईला कुणी सांगितलं मी सोन्यांच्या जरीच्या साड्या फाडून त्याचे काठ मी माझ्या ब्लाउजला लावते? रेस खेळते मी. एक मिनिट ललिता, हे प्रकरण खूप गंभीर आहे. हे आरोप आले कुठून त्यांच्या डोक्यात? हेच मला कळत नाहीये. असं कसं डोकं फिरलं या बाईचं? फिरलं की कोणी फिरवलं? बरोबर आहे तुमचं. हे ना ते वच्ची मावशींचंच काम असणार. त्या काही काम देणे नाही त्यांना. हे काम स्वानंदीचंही असू शकतं. विम्मीची मुलगी 10वीत आहे ही बातमी तिने शोधून काढली ना. नाही पण जोडकर बाईंना ती नाही ओळखत असं तुला वाटतंय. पण हल्ली स्वानंदीला पंख फुटायला लागलेत. आज महेशही आला होता तिला भेटायला. महेश कशाला? ते तू शोधायचंस. सगळं मीच करते. तुम्ही बसा कुंपणावर. वेळेली की इकडे, वेळेली की तिकडे. महेश स्वानंदीला का भेटायला आला होता ना ते शोधून काढायलाच हवं. महेश, अशी एक गोष्ट आहे जी ताईला भुरळ पाडू शकते. कोणती? महेश, हॅलो जय, अमेरिका? हाय रे, मला कसं जमेल?
नाही, मागच्या वेळेस संपराच्या विजाचा प्रॉब्लेम झाला ना, त्यामुळे आमचे सगळे सेव्हिंग्स आम्ही दुसरीकडे डायव्हर्ट केले. नाही, विजाच्या पैशाचा प्रॉब्लेम नाहीये, ते आम्ही अरेंज करू. तिकिटाचं काय, सध्या मला माझं तिकीट परवडणार नाही. संपराचं तिकीट कुठनं काढू? तू वेडा आहेस का? काय विकू? विकायला काहीतरी पाहिजे ना. नाही रे, नाही, आय एम सो सॉरी. हे बघ, तुझी ऑफर खूप मस्त आहे, मला खरंच घ्यायला आवडली असती, पण नाही परवडणार मला. तूच विचार कर ना, सगळा तू जर टोटल काढलास तर खर्च लाखांवर जातोय. आणि एवढे जर पैसे माझ्याकडे असते तर मी संपदाला नसती का घेतली गाडी. अरे नाही जमणार, खरंच नाही जमणार. सो सॉरी. हे बघ, माझ्याकडे पैसे असते मी 100% तुझी ऑफर घेतली असती, पण आय एम सो सॉरी दिस टाइम. कर या, बाय बाय बाय. सॉरी. महेश, अरे तू कधी आलीस? कोणाचा फोन होता? जयचा होता. काय म्हणाला जय? जाऊ दे ग, आधीच माझा मूड ऑफ झालाय, तुझा कशाला करू. अरे महेश, म्हणजे तसं मी ऐकलंय तुम्ही अमेरिका आणि विजा याबद्दल काहीतरी बोलत होता. हे बघ, मागच्या वेळेस काय झालं, आपल्या पैशाची सगळी सोय झाली होती, फक्त तुझ्या विजाचा प्रॉब्लेम झाला. जय म्हणतोय ह्यावेळी सगळी सोय झाली अशी समज. काय? हो, म्हणजे तुलाही नोकरी लागेल, वर्किंग विजा मिळेल. माझ्या विजाचा तर प्रॉब्लेमच नाहीये, पण आता पैसे नाहीयेत यार. कम ऑन, एवढं सगळं जुळून आले आणि तू अमेरिकेला जाण्याची संधी नकार त्या पैशांपायी. काय करू यार, देयर इज नो अदर ऑप्शन. महेश, ऑप्शन नाही म्हणजे काय? ऐक ना, मला सांग, म्हणजे मी काहीतरी मार्ग काढेन. ते तिकीट पाठवणार नाहीये. आपल्या तिकिटाचा खर्च आपल्यालाच करावा लागेल. एवढंच ना? एवढंच नाहीये. हे बघ, कंपनी आपल्याला घर देईल, पण ते कधी नोकरी मिळाल्यावर. त्याच्या आधी राहण्याचा, खाण्याचा, फिरण्याचा सगळ्याचा खर्च आपल्याला करावा लागेल ना. आपल्याला? हो. म्हणजे तू लगेचच मला अमेरिकेला घेऊन चाललायस? ऑब्व्हियसली. मी तुला सोडून कसं जाईन अमेरिकेला? ऑफकोर्स नॉट. मग तसं असतं तर मागच्या वेळेस नसतो गेलो. आणि तिकडची सुबत्ता, लाईफस्टाईल, तिकडचं शॉपिंग, तिकडचं कल्चर, हे तू एन्जॉय केलं पाहिजेस ना. किती पैसे हवेत? जाऊ दे यार, नाही जमणार. जमणार नाही, ऑप्शन नाही. हे काय? तू मला सांग ना, किती पैसे कमी पडतात? हे बघ, आपल्या दोघांचंही सेव्हिंग जरी आपण एकत्र केलं तरी नाही जमणार. तुला किती पैसे हवेत महेश? तू सांग तरी ऍटलीस्ट. मला जर का कोणी 10 लाख रुपये दिले ना, तर बाकी सगळा खर्च मी करेन. मी देते. कुठून? आहेत माझ्याकडे. तर 10 लाख रुपये हवेत? परवाच तर म्हणालीस ना नाहीयेत माझ्याकडे. योगा योग यालाच म्हणतात. अरे नेमकं आज माझी 10 लाखाची पॉलिसी मॅच्युअर झालीये. माझ्या अकाउंट मध्ये 10 लाख रुपये आता आहेत. खरं? हो. चल, आपण अमेरिकेला जाण्याची तयारी करूया. आय लव्ह यू यार संपदा. आय लव्ह यू टू. ही सगळी स्वप्न पूर्ण होणार. खरंच. बरं, काम कर, मला तू एक बेरर चेक दे, मी उद्या तो कॅश करतो बँक मध्ये जाऊन. लगेच आणते. पर्स मध्ये. झालं. स्वानंदी, आपलं काम झालं. मला खूप विचित्र वाटतं. काय करतोय, काय चाललंय? बरोबर बोलली होती स्वानंदी तू. सेव्हिंग्स केले पाहिजे. तेव्हा जर मी तो टीव्ही घेतला नसतास, माझ्याकडे पैसे असते आईच्या ऑपरेशनसाठी. वहिनी, आता जे झालंय त्याचा विचार करू नका. आणि टीव्ही काय तुम्ही एकटीसाठी घेतला नव्हता, आपल्या सगळ्यांसाठीच घेतला होता ना. आणि आईंना किती आनंद झाला होता की नाही. मग झालं तर. तुम्हाला ऑपरेशनसाठी पैसे हवे असतील तर मी देते. किती चांगली आहेस ग स्वानंदी तू. नाही, मला पैसे नको आहेत. मामाने दिलेत आता. मी नंतर चुकते करेन त्याचे. असं असेल तर ठीक आहे, पण पैसे हवे असतील तर अजिबात संकोच करू नका. हा, तुमची आई माझ्या आईसारखीच आहे. वहिनी, तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक आहे. मला घरातल्या सगळ्यांची आठवण येते. कसे आहेत सगळे? सगळे ठीक आहे. प्लीज तुम्ही लवकर या, मला करमत नाहीये तुमच्याशिवाय. आणि भाऊजींना पण. हसताय का?
दादाच डायलॉग तू काय मारतेस? करमत नाही लवकर ये. गप्प बसावं. आय लव्ह. स्वानंदी, मी ठेवते फोन. नील भाऊजी आहेत ना तुझ्या सोबत? हो, पण तुम्ही बोला, काही हरकत नाही. अगं नाही, मी तुला एवढंच सांगायला फोन केला होता, आई बरी आहे आता, काळजी करण्यासारखं काही नाहीये. मी येईन 2-3 दिवसात. लवकर या. बाय. बाय. बायको, तू ना यार है ना या धाग्यासारखं ना सगळ्यांना मायेच्या धाग्यात बांधून ठेवलंय. आणि आईवर तर तू स्पेशल जादू केलीस. जादू? येस, जादूच म्हणता येईल. म्हणजे मला माहितीये की आई मला घेऊन घराला घेऊन कधी कधी खूप काळजी करते, थोडी पॅनिक होते, पण तू ना तिला बरोबर हँडल करतेस. जादूच आहे ना. इनफॅक्ट तू बेबी मावशीवर पण जादू केली. हा, ती बघ ना, तुला माफी मागायला न सांगताच निघून गेली. कसं? जादू. हो ना. एक मिनिट. काय झालं? कोणाचा मेसेज आहे? हॅलो, कोणाचा मेसेज आहे? महेशचा. अरे महेशराव, काय म्हणताय? कुठे सध्या आहे? कुठे? तू गायब आहे सध्या. बाबा सांगत होते की त्याचा काहीतरी तू आला होता ना? हो, ते ताईची सतत काळजी असते ना आम्हा दोघांना, तर मग ती परत बिघडू नये म्हणून जरा प्रयत्न चालू आहेत. तेच चाललंय. आय नो. बायको, तू ना यार एकदम सही आहेस. हा, ऍक्च्युली तुला सगळ्यांचीच काळजी घ्यायला कसं जमतं? सही आहे यार, एकदम सही. मी सही आहे कारण माझा नवरा सही आहे. थांब मध्ये. हे सेल्फी घेऊ? हस हस हस. अशा वेळेला अनिताच्या हातची कॉफी पाहिजे. मी म्हणलं होतं आण. तुम्ही मला चहा टाकायला सांगितला होता का? हो का? हो 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 हो. नाही, पण स्वानंदीच्या फोनवरून मला तरी असं वाटतंय की आई तिकडे मजेत आहे आणि तिथे सगळ्यांना तिचा मन मोकळा स्वभाव आवडलाय. नाही म्हणजे आपल्या आई अगदी आहेतच आवडण्यासारख्या. घ्या चहा घ्या. धन्यवाद. काय हो, तुमचं लक्ष नाहीये बोलण्यात? आजकाल ना ऑफिसला जावंसच वाटत नाही. डिपार्टमेंट मध्ये इतकं पॉलिटिक्स सुरू झालंय ना. मग सुट्टी घे ना, आपण मस्त पावसात फिरायला जाऊ. पण आम्ही दोघे आणि फक्त तूचा, बाकी कोणीच नको. हो. गप्पा बसा ना जरा. दादा काय झालंय? एवढा निराश कधीच बघितलं नाही मी तुला. हतबल झाल्यासारखं झालं. प्रामाणिक माणसांवर भ्रष्टाचाराचे आरोप होतात आणि मग त्यांना त्यांचं निर्दोषत्व सिद्ध करत बसावं लागतं. म्हणजे जे करणारे आहेत ते निर्लज्जासारखे उजळ माथ्याने फिरत राहतात आणि हे फसतात. निर्दोषत्व सिद्ध करा नाही तर सस्पेंड व्हा, हे असं चालू आहे डिपार्टमेंट मध्ये सध्या. काळजी करण्यासारखं काही झालंय का? दादासारख्या प्रामाणिक माणसाला काळजी करण्याचं काय कारण आहे? अरे पण मग ज्यांनी चुका केल्या आहेत त्यांना पकडा आणि शिक्षा करा ना. खऱ्यांना कसं त्यांचं खरेपण सिद्ध करायला लावतात. तुम्ही फार टेन्शन नका घेऊ. अहो, आणि अख्ख्या खात्याला माहितीये ना तुम्ही कसे आहात ते. आता उगाच का तुम्हाला एवढी बक्षिसं मिळतात? नाही, मी माझ्याबद्दल बोलत नाहीये. आणि तुम्ही काळजी करू नका उगीच. आता आई आणि स्वानंदी हवे होते असं वाटतं. खरंय तुमचं. आई असल्या की कसा आधार वाटतो ना, आणि स्वानंदी असली ना की खूप छान वाटतं. बाळू दादा, इथलं सगळं आवरलंय?
मी सांगितलंय तसंच सगळं लावा. हो हो आठवणीने सगळं तुम्ही सांगाल त्याप्रमाणे लावतो. मी आवरून घेते. बरं. बाळू काय चाललंय सगळं? अहो ते स्वानंदी त्यांनी सगळं पूर्वीसारखं करायला सांगितलंय मला. तिला माहित नाही का मी आधी सगळं नीट करून ठेवलं होतं ते? स्वानंदी, स्वानंदी, हाय. कुणाच्या सांगण्यावर सगळी व्यवस्था बदलतीस तू? कुणाशीच नाही, मी माझंच ठरवलं. तेच विचारतीये का? सॉरी, तुम्ही सगळं तुमच्या सोयीनुसार लावून ठेवलं होतं ना. मी नसताना सगळं जेवण तुम्हीच करत असाल ना, ते लक्षातच आलं नाही माझ्या. पण आता आले ना मी, आणि तसंही आता मी आणि वहिनीच जेवण करतो, तर म्हणून म्हटलं आमच्या सोयीनुसार सगळं लावून ठेवतो. म्हणजे आता किचन मध्ये मी यायचंच नाहीये का? हो चालेल ना, तुम्ही कशाला येता किचन मध्ये? आणि मी आणि वहिनी आहोतच, आम्ही सगळं करू, तुम्ही नका येऊ किचन मध्ये. स्वानंदी काय बोलतेस तू? आईने किचन मध्ये यायचं नाही? या घरावर तिचा हक्क, इनफॅक्ट तिचा हक्क आधी आहे, आणि पहिला सांगतेस किचन मध्ये येऊ नको. तुम्हा पुरुषांना ना बायकांचे कष्ट दिसतच नाही. किती वर्ष झाले आई किचन मध्ये राबतायत, त्यांना थोडा तरी आराम नको का? आणि आता मी आणि वहिनी दोघी आहोत ना, म्हणून म्हटलं तुम्ही किचन मध्ये येऊ नका. अगं पण तिची इच्छा. ओ ओके बाळू दादा, तुम्ही लागा कामाला. बर. तसं मला कळलंच नाही. हा कोण म्हणत आम्हाला म्हणे कोणी सुना मिळत नाही? अरे आई तुझी सून बघ किती गुणी आहे, तिला किती काळजी बघ तुझी. ती तुला म्हणते आराम कर, तिला काम करायचंय बघ. खरंच आहे, खूप गुणी सून मिळाली मला, नाही का? स्वानंदी, तुझं इथलं सगळं आवरलं ना, तू जरा बेडरूम मध्ये येशील, बोलायचंय तुझ्याशी. हो? आई बेडरूम मध्ये काय? नाही रे, गप्पा सासूसऱ्याच्या. ये. तिचा मूड ठीक आहे ना? हो. चिडली नाहीये ना? नाही चिडल्या नाही येत त्या. आणि तुम्हाला तर माहितीये ना, त्या अशा पटकन बोलून टाकतात, पण त्यांच्या मनात काहीच नसतं. तिच्या मनात कसं काही असेल? तिला सून मिळाली ना गुणी तुझ्यासारखी. अरे आय. बर पाहू दादा, कानावर हात ठेवा. आय लव्ह यू टू. अजून बोलू? बोलतो ना. नको. अरे का? हा माहितीये मला तुला घाई लागली आहे मला पाठवण्याची, तुला आईशी बोलायचंय ना. बाय बाय. थँक्यू बाळू दादा. बाळू दादा आता, बाळू दादा हात काढा कानावरचे. बाळू दादा तुम्ही हो हो. अरे बाप रे, केवढ्या फेऱ्या, काहीतरी भयंकर घडणार आहे बहुतेक. बघाच तुम्ही, इंद्रने जर टाइम बॉम्ब लावले ना, तो कसा फुस करून टाकते बघाच आता तुम्ही. भाई काय चाललंय स्वानंदी तुझं? स्वतःला फार शहाणी समजायला लागलीस का तू? सगळ्या घराला कंट्रोल करणार आहेस तू? नाचवशील तसं घर नसेल असं वाटतंय का तुला? जहागीरदारांचं घर आहे, आणि खानदानी घराला स्वतःच्या बोटा नसणं सोपं नसतं. सगळ्यांशी गोड 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 बोलतील, सगळ्यांना स्वतःच्या बाजूला बळवून घेतलं असं वाटतंय तुला? चालवून घेणार नाही मी.
बघीन बघीन आणि पंख छाटून टाकेल, लक्षात ठेव. आई 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 शांत व्हा. बीपी शूट झालं तर केवढ्याला पडेल. बाबा तुम्ही काही समजावत का नाही आईंना? किती त्रास करून घेतात स्वतःला. हे बाई, मला नाही पडायचं तुमच्या सासू सुनेच्या भांडणात. मुळात काय घडले तेच मला माहिती नाहीये. पण मला बरोबर माहितीये, म्हणूनच मी आईंना सांगते की ऐका माझं. मी या घरातली सून आहे की नाही, त्यामुळे या घरात कुणाला काय हवंय काय नकोय हे बघण्याची जबाबदारी आता माझी आहे. आणि ज्याला जे हवंय ते दिलं ना की तो खुश होतो. फार समजायला लागले ना तुला. नाही आई, अगदी छोट्या गोष्टी समजून घेतल्यात मी. निरंजन भाऊजींना या घरात मान हवा होता, बहिणींना आधार हवा होता, तो मी दिला. यांना प्रेम हवं होतं, माझी साथ हवी होती, ती तर आजन्म असेल. आता राहिला प्रश्न तुमचा आणि बाबांचा. मग आम्हाला काय देणार आहेस तू? तुम्ही तर सगळ्यात महत्वाचे आहात. आणि तुम्हाला काय हवंय ना ते माहितीये मला. म्हणजे अहो बाबा, खरंच मला माहितीये तुम्हाला काय हवंय. एवढ्या दिवसात कळलंय मला. आणि आई तुम्ही नका काळजी करू, मी आणून देईन तुम्हाला, मग तुम्ही हे खुश व्हाल. पण आई, त्यासाठी ना थोडे दिवस कळ सोसा. तुम्हाला जे प्रिय आहे ते आणून देण्याची जबाबदारी माझी. आई आराम करा, मी नाश्ता खोलीतच आणून देते. आराम करा. नांदा सौख्यामध्ये, नांदा सौख्यामध्ये.